मित्रांनो, काळीज पिळवटून टाकणारी घटना तेलंगणा राज्यामध्ये हैदराबाद युनिव्हर्सिटी कांच्या विभागामध्ये 400 एकर जंगल असलेली सार्वजनिक संपत्ती या ठिकाणी तेलंगणा सरकारने बुलडोझर चालवलं आणि तुम्ही ते दृश्य पाहतायत. सगळीकडे सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर हा सुद्धा, त्याचबरोबर वन्य प्राणी, पशु, हरिण, विविध प्रकारचे पक्षी यांची घरं नाहीसी करून ते जंगल जाळण्याचा प्रयत्न केला आणि शेकडो बुलडोझर त्या 400 एकर जमीन भुसपाट करण्यासाठी लावले. तिथल्या युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही टीव्ही, नॅशनल न्यूजवरती ही बातमी आली नाही. सगळं काही मॅनेज. परंतु वरचा पाहत असतो ही गोष्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली. हायकोर्टने त्यानंतर लगोलग सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले आणि ते जंगलतोड थांबवलं. मित्रांनो, जंगलतोड थांबवणं म्हणजे हा विजय नाही. असे कितीतरी प्रकार संपूर्ण देशभरामध्ये चालू आहेत. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या नावाखाली करोडो रुपयाचा खर्च शासन करतंय आणि भ्रष्टाचार बोकाळतोय. महाराष्ट्रातही तेच आहे. विविध ठिकाणचे क्षेत्र काबीज करून इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या नावाखाली जंगलतोड चालू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. करोना काळामध्ये तोच हैदराबाद ज्या 400 एकर जंगलाच्या सभोवताली आहे, ज्या हैदराबादला नॅचरल ऑक्सिजनचा पुरवठा करत होते, तोच हैदराबाद कोरोना काळामध्ये भीक मागत होतं केंद्र सरकारने इतर शेजारच्या राज्यांना ऑक्सिजनसाठी. आज तेच जंगल तोडायला निघालेत आणि हे सगळीकडे होते. मित्रांनो, यासाठी जागरूकता असणं गरजेचं आहे. असं तुमच्या ठिकाणी होत असेल तर याला वाचा फोडण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आपली जंगल, आपली संपत्ती राष्ट्रीय संपत्ती आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा आणि आपली जंगलं वाचवा. धन्यवाद.